आणि आता बातमी नाशिकमधून पाहूयात। नाशिक जिल्ह्यातील उमराणा आणि चांदवड येथील नाफेड तसंच एनसीसीएफच्या कांदा खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता उघड झाल्याचा आरोप करण्यात आलाय। परराज्यातून निकृष्ट दर्जाचा कांदा आणून खरेदी करण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे। याशिवाय अनेक गोदामांमध्ये हलक्या प्रतीचा आणि कमी दरात खरेदी केलेला गोल्टी कांदा साठवण्यात आल्याचा दावा केला जातोय। या प्रकारामुळे नाफेड आणि एनसीसीएफची कांदा खरेदी योजना शेतकऱ्यांसाठी तारक की मारक असा सवाल उपस्थित होतोय। काही स्थानिक शेतकऱ्यांना तिथं बाहेरच्या राज्यातला आलेला कांदा आढळून आला। तिथं अनेकांनी तिथं ताकद लावली, मलाही अनेक फोन आले। मी इथं काल चांदवडात नव्हतो, पण ज्या वेळेस ते फोन आले आणि तहसीलदार वगैरेंना पाठवलं तोपर्यंत बराच वेळ झालेला होता। त्यांनी ट्रक बाहेर काढले, पण बाहेर काढलेल्या ट्रकचाही त्या ठिकाणी पंचनामा झालाय। आमचं जिल्हाधिकाऱ्यांना साकडे देवळ्याच्या त्या केंद्रावर सापडलेले ट्रक आणि चांदवडच्या या केंद्रावर सापडलेले ट्रक या एमपीतून इथं काय करताय, हा असलेला शेतकऱ्यांचा सवाल, याचं उत्तर शोधावं आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा। नाफेडला हे कांदे चालती नाही, हे असे कांदे चालतात। आणि नाफेडचा तो बोर्ड पाहिलं मी, पण नाफेडचा बोर्ड आहे, नाफेडचे कांदे बांधतात। कसे कांदे घेतात? आता कांदा हा असा एक झिरो मधला आहे, गोल्टी आहे, गोल्टीनं चालू भरलेली दिसतात, काही असं मध्यम कांदा दिसतो।